मंडळी, तांब्या पितळेची भांडे स्वच्छ करणं म्हणजे हे एक खूपच अवघड काम वाटतं. अशा वेळेस मी सांगितलेलं हे सोल्युशन जर तुम्ही वापरलं तर तुमचं काम मिनिटामध्ये होऊन जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला हातसुद्धा जास्त खराब करण्याची बिलकुलही गरज पडणार नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे देवाचं तामन आहे, जे मी एका साईडनी आधी स्वच्छ धुवून घेतलं होतं त्या सोल्युशननी आणि दुसरी साईड ती स्वच्छ केलेली नव्हती. त्यावर फक्त आपलं जे सोल्युशन आहे, जे लिक्विड आहे, त्याला स्प्रे करायचं आणि 5 मिनिटासाठी तसंच ठेवायचं. बिलकुलही हात न लावता व्हिडिओमध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता की आपोआप त्याच्यावरची सर्व घाण निघून गेलेली आहे आणि आपलं भांडं एकदम छान चमकायला लागलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण बिलकुलही स्क्रबरचा वापरसुद्धा केलेला नाही आहे. त्याच सेम पद्धतीने आपल्या देवघरातली काही देव तीसुद्धा मी स्वच्छ करून घेतली. आपल्याला बऱ्याचदा इनो, सोडा ह्या अशा बऱ्याच वस्तूंनी देव साफ करावीशी वाटत नाहीत. त्यावेळेस हे सोल्युशन व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फक्त स्प्रे करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता ज्या तामणामध्ये ठेवलं होतं ते तामणसुद्धा आधी स्वच्छ नव्हतं. आपण सोल्युशन स्प्रे केल्यानंतर सर्व ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की आपलं आपोआप तामण, देव स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे. फक्त 5 मिनिटामध्ये सोल्युशन स्प्रे केल्यानंतर तसंच ठेवायचं. त्यानंतर ते सोल्युशनचं पाणी काढून टाकायचं आणि त्यावर स्वच्छ पाणी ॲड करायचं आणि स्वच्छ कोरड्या कॉटनच्या कपड्यांनी सर्व देव पुसून घ्यायची. जर तुम्हाला वाटत असेल की कोपऱ्यामध्ये काही ठिकाणी जर गंध वगैरे अडकलेला असेल तर तुम्ही ब्रशचा वापर करून सुद्धा साफ करू शकतात, पण त्याची गरज बिलकुलही पडणार नाही. अशा प्रकारे स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायची आणि चांगल्या कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये बघू शकता की आपले तांब्याचे असू द्या किंवा पितळेचे सर्व वस्तू व्यवस्थित चमकून निघतात. सेम ह्याच पद्धतीने कसलीही मेहनत न करता तुम्ही तांब्या पितळीची भांडे स्वच्छ करू शकतात. फक्त नंतर त्याला कोरड्या कपड्यांनी व्यवस्थित पुसून घ्यायचं. जर ओलीच राहिली तर त्याच्यावर परत डाग पडू शकतात. अशा पद्धतीने आपण आपली तांब्या पितळीची भांडी मस्त चमकू शकतो. मी बरेच व्हिडिओ पाहिले, बऱ्याच ट्रिक्स फॉलो केल्या आणि ते फॉलो केल्यानंतर मी माझ्या घरातली काही स्टीलची भांडीसुद्धा खराब केली, कारण त्याच्यामध्ये भरपूर सारे केमिकल्स ॲड करायला त्यांनी सांगितले. परंतु वन स्टॉप सोल्युशन मला सापडलं, ते म्हणजे विमचं शुद्धम हे सोल्युशन. ह्या ठिकाणी मी कोणतंही पेड प्रमोशन करत नाही आहे, परंतु हे सोल्युशन ऑल इन वन आहे. तांब्या पितळीची भांड्यासाठी हे तर एक परफेक्ट सोल्युशन आहे. ह्या प्रॉडक्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. सेम पद्धतीने आपण तामणाचा पुढचा भाग साफ केला, त्याच पद्धतीने आपण त्याची बॅकसाईडसुद्धा साफ करून घेतली. पण बऱ्याचदा फक्त सोल्युशन स्प्रे केल्यामुळे तामण असू किंवा आपले मोठे मोठे तांब्या पितळेचे दिवे असतात त्याच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा कधी थोडीफार घाण असते. अशा वेळेस तुम्ही स्क्रबरचा वापर करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फक्त अलगद हाताने स्क्रब करून घ्यायचं. ह्याला खूप जास्त बिलकुलही घासण्याची गरज पडणार नाही. कोपऱ्यामध्ये असलेली काळी घाण, चिकट असलेली घाण, सर्व प्रकारची घाण स्वच्छ होऊन निघते, तेही फक्त 5 मिनिटामध्ये. फक्त कोरड्या कपड्यांनी नंतर परत एकदा त्याला पुसून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपली तांब्याची आणि पितळेची भांडी किती छान चमकायला लागलेली आहेत. आपले पितळेचे देव इतके छान चमकत आहेत की देवघरसुद्धा उजळून निघेल. तुम्ही हे सोल्युशन नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा. थँक्यू.